ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे आहेत। सुषमाताई, आज स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दिल्लीला गेले आणि त्यांनी अमित शहांकडे तक्रार केलेली आहे रवींद्र चव्हाणांची, असं कळतंय। आपली प्रतिक्रिया? मुळात एकनाथ शिंदे यांचं भाजप सोबत येणं आणि सरकार स्थापन करणं या सगळ्या गोष्टींचे शिल्पकार अमित शहा आहेत आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांचा एकमेव तारणहार, त्यांचा मसीहा कोण असेल तर ते अमित शहा आहेत। त्यामुळे अमित शहा यांच्याशिवाय आपलं म्हणणं कोणी ऐकूच शकत नाही याची त्यांना कल्पना आहे आणि त्यांना ह्याची कल्पना आहे की अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये काय कोल्ड वॉर चालू आहे तो। त्यामुळे त्या कोल्ड वॉर मध्ये अमित शहा निश्चितपणे आपली मदत करू शकतात असं त्यांना वाटतंय। ॲट द सेम टाइम इकडे रवींद्र चव्हाण उदय सामंतांना भेटतात किंवा उदय सामंत स्वतः जाऊन रवींद्र चव्हाणांची भेट घेतात। हे जर सगळं बघितलं तर कदाचित उदय सामंत हे माझ्याकडे एवढा आमदारांचा गट आहे आणि मी मर्ज व्हायला तयार आहे, पण आम्हाला किमान सोडा, आम्हाला या त्रासात नको, असं सुद्धा उदय सामंत म्हणू शकतात। राहिला प्रश्न, आता केशवजी म्हणतायत की नाही याला काही वेगळी किनार नाहीये। याला जर वेगळी किनार नसेल तर मग ऐन निवडणुकीच्या काळात जिथे नगर परिषदेची धामधूम चालू आहे, लोकांचे कुणाचे उमेदवार कुणाच्या स्क्रुटनी चालू आहेत, फॉर्म मागे घेणं किंवा अनेक गोष्टी आहेत, असं सगळं चालू असताना अशी कोणती आफत आली की अचानक एकनाथ शिंदेंना दिल्लीमध्ये जाऊन अमित शहा यांची भेट घ्यावी लागली? कारण जेव्हा जेव्हा ते चिडतात, रागावतात, तेव्हा एकतर ते अमित शहांकडे जातात किंवा ते आपल्या दरेगावी निघून जातात। बर, नक्कीच या बातमीकडे आपण लक्ष ठेवून असणार आहोत आणि त्याचे अपडेट्स घेतच राहू। तुर्तास सुषमाताई धन्यवाद, केशवजी धन्यवाद आणि त्याचबरोबर सोमेश तुझेही खूप खूप धन्यवाद। याबरोबर 0 आवर मध्ये आज आपण इथे